प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ताला खूप भूक लागलेली असते आणि तिला नाश्त्यामध्ये कोडी कुटुंब ऑमलेट पाव देते। त्यामुळे ती नकार देते आणि फक्त ती चहा पिते असं सांगते। नंतर तिला चहा दिला जातो, परंतु तिला खूप भूक लागलेली आहे हे बापूंच्या लक्षात येतात आणि बापू थेट गोखलेच्या घरी जाऊन तिच्यासाठी शिरा थालीपीठ आणि दही घेऊन येतात आणि शिरा थालीपीठ दही घेऊन आलेलं बघून मुक्ता खूप खुश होते आणि खूप आनंदाने नाश्ता करत असते आणि ती इंद्राला देखील मम्मी तुम्हाला नाश्ता करायचा आहे का असं विचारते। तेवढ्यातच सागर येतो। सागर आल्यानंतर इंद्रा सागरला देखील नाश्ता कर असं म्हणते, परंतु सागर ऑफिसमधून जाऊन नाश्ता करतो असं म्हणते। त्यावेळेस त्याची बहीण देखील म्हणते की अरे सागर नाश्ता करून जा, कारण की भरपूर व्हेरायटी आहे। तेव्हा बापू सागरला म्हणतात की तुम्हा दोघांना कोर्टामध्ये यायचं आहे, आज कोर्टाची तारीख आहे आणि तुमचे कामं बाजूला ठेवा, आज सईची कस्टडी मिळणार आहे आपल्याला। त्यावेळेस सागर मुक्ताला म्हणतो तुम्ही देखील हॉस्पिटलला जाऊ नका, मी तुमची खाली वाट बघत आहो। तो खाली वाट बघत असतो आणि 3 मिनिटं लेट झाल्यामुळे कुडबुडत असतो। तेवढ्यातच मुक्ता येते आणि मुक्ता आणि सागरमध्ये भांडण होतं। त्यावेळेस मुक्ता म्हणते की तुम्ही तुमच्या गाडीने जा आणि मी माझ्या गाडीने जाते। त्यावेळेस मुक्ता आपली गाडी सुरू करत असते, परंतु पेट्रोल संपल्यामुळे ती गाडी सुरू होत नाही। सागरच्या लक्षात येते आणि सागर आपली गाडी थांबवतो आणि मुक्ताला बसायला सांगतो। मुक्ता आणि सागर दोघेही कोर्टामध्ये जायला निघतात। पुढे सान्वीला हर्षवर्धनचा फोन येतो आणि हर्षवर्धन सान्वीला म्हणतो की मुक्ताला तू सगळं सांगितलं आहे ना, तू तिला भेटलीस का? त्यावेळेस सान्वी म्हणते मी तिला भेटलेली नाही, परंतु मी तिला सगळं समजून सांगितलेलं आहे। तेवढ्यात हॉलमध्ये सई येते आणि सई म्हणते की आज आपण मुक्ताईला भेटणार आहोत का? त्यावेळेस सान्वी म्हणते मी तुझी आई आहे, ती तुझी आई नाही। त्यावेळेस सई म्हणते अगं तू माझी मम्मा आहे आणि ती माझी मुक्ताई आहे। त्याच्यानंतर सगळे कोर्टामध्ये जायला निघतात। मुक्ता आणि सागर दोघेही कोर्टामध्ये जात असताना वाटेमध्ये सागरची गाडी बंद पडते। त्यामुळे मुक्ता सागरला बडबडते आणि बाहेर उतरून बघतात तर काय, गाडीमध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम आलेला असतो आणि सागर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुक्ता त्याला टॉन्ट मारणं काही बंद करत नाही। त्यामुळे त्या दोघांमध्ये छोटासा वाद होतो। त्यानंतर सागर गाडी ठीक करत असतो, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्याला काळे डाग लागतात। त्यामुळे मुक्ता देखील खूप हसत असते आणि त्याला चिडवत असते। त्यानंतर तो म्हणतो की एवढं हसायला काय झालं आहे? त्यावेळेस सागरच्या लक्षात येत नाही की त्याच्या चेहऱ्यावर डाग लागले आहे, त्यामुळे मुक्ता खूप हसत आहे। त्यानंतर तो तिला म्हणतो की काय झालं, परंतु मुक्ता सांगत नाही। नंतर त्याच्या लक्षात येतं, परंतु त्याच्याकडे चांगला कपडा नसल्यामुळे तो नंतर ते डाग मुक्ता पुसून देते। त्यामुळे या दोघांमधलं प्रेम देखील आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे मुक्ता तिथे जाते आणि ती गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करते। त्यावेळी तिच्या हाताला थोडं भाजतं, त्यामुळे सागर देखील खूप टेन्शनमध्ये येतो आणि तो धावत येऊन तिच्या हाताला फुंकर घालतो। यावेळेस देखील त्या दोघांमधलं प्रेम पाहायला मिळत आहे, परंतु ही गाडी ठीक न झाल्यामुळे त्यांना कोर्टात उशीर होणार असतं। कसंबसं करून ती गाडी सुरू करतात आणि थेट ते कोर्टात पोहोचतात। कोर्टात पोहोचल्यानंतर कोर्टाची कारवाई सुरू झालेली असते। पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता ही सागरची बायको आहे असं तो जजला सांगतो आणि कोर्टामध्ये बसल्या सगळ्या लोकांना सांगतो। त्यावेळेस सान्वीला खूप मोठा धक्का बसणार आहे, परंतु हर्षवर्धनला हे सगळं माहीत असतं